देशाच्या बाजारपेठेत चायना वस्तूंचा बोलबाला आहे। मात्र कृषी क्षेत्रातही चायनाचा शिरकाव सुरू झालाय। देशात नाशिकचा कांदा प्रसिद्ध आहे। विविध भागात आता कांद्याचं उत्पादन घेतलं जात आहे। भारतीय कांद्याच्या तुलनेत उत्पादन खर्च कमी असलेल्या आणि भरघोस उत्पादन देणाऱ्या चायना कांदा लागवडीकडे शेतकरी वळतोय। भारतीय कांद्यापेक्षा चायना कांद्याला पाणी कमी लागतं। बदलत्या हवामानाचा कांद्याला फारसा फरक पडत नाही। कमी उत्पादन खर्चात त्यात आकारानं मोठा गडद या रंगांमुळे बाजारपेठेत हा कांदा चढ्या भावानं विकला जातोय। शेतकऱ्यांना त्यातून भरपूर उत्पन्न मिळत असल्यानं शेतकरी चायना कांद्याकडे वळल्याचं शेतकरी सांगतायत। इकडे बरेचसे गरीब पण शेतकरी आहे, तर त्याच्यापासून यांना बराच फायदा होऊ राहिला त्या कांद्यापासून। आणि बाजारभाव पण चांगले भेटत आहे। तर समजा आपले 15 क्विंटल नेलं तर तो 30,000 रुपये घेऊन येतो घरी। आणि आपला साधा कांदा आहे, हा साधा कांदा किती नेला तर याच्यामध्ये नेहमी नुकसान होते। त्याच्यापासून बरंच आम्हाला नुकसान आहे या साध्या कांद्यापासून। चायना कांद्यापासून बराचसा बदल पडला आणि चांगला आला। उंच भावाने विकणे, साध्या कांद्यापेक्षा उत्पन्न खर्च कमी, खतं कमी, औषधांचे डोसेस कमी, याच्यामुळे चायना कांदा परवडतो आणि परवडला। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।